बातमी राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे आता 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा एक मोठा निर्णय दिला। त्यामुळे आता सर्व नगरपंचायत आणि नगर परिषदेची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे। मतमोजणी आणि निकाल 21 डिसेंबरला हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय। नगरपंचायत नगर परिषदेची मतमोजणी पुढे ढकलली। आचारसंहिता ही 20 तारखेपर्यंत लागू असणार। निवडणुका निपक्षपातीपणे व्हाव्या असं कोर्टाचं मत। न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्यानं जवळपास अनेक नगर परिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती। सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावे, अन्यथा 20 नगर परिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो अशी याचिका दाखल होती। निवडणुका आणि निकाल पुढे ढकलणं हे काही योग्य नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। यंत्रणेच्या अपयशामुळे उमेदवारांचा भ्रमनिरास होतो असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। घोषित केलेल्या निवडणुका आणि निकाल पुढे जाणं हे पहिल्यांदाच घडतंय असं देखील त्यांनी म्हटलंय। खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल। पण आता जवळपास गेले 25-30 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय, पण असं पहिल्यांदा घडतंय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत। मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही। अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांनी निकाल दिला तो सगळ्यांना मान्य करावा लागेल। इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे, पण यातनं जे उमेदवार आहेत, जे मेहनत करतात, इतके दिवस प्रचार करतात, त्या सगळ्यांना एक प्रकारे त्याचा भ्रमनिरास होतो आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाही आहे। आणि महत्त्वाची बातमी, पालघरच्या डहाणूमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर राडा झालाय। शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हा वाद झाला। दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की देखील झाली आहे। राज्य निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत असं बावनकुळेंनी म्हटलं। राज्य निवडणूक आयोगाने प्रचंड मोठा घोळ केलाय असं देखील बावनकुळे म्हणाले। घोळ संपवा, भविष्यात आणखी मोठ्या निवडणुका होतील असं देखील बावनकुळे म्हणाले। तर याआधी असा गोंधळ कधी झाला नव्हता, पहिल्यांदाच अशा प्रकारचा गोंधळ झालेला आहे असं महाजन यांनी म्हटलंय। सुद्धा राज्य निवडणूक आयोगाला 7-8 नियमाचे इंटरप्रिटेशन चुकीचं करतायत, तुम्ही त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने करतात आहे। हायकोर्टचे ज्या ठिकाणी किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जिथे पिटिशन पेंडिंग आहे किंवा ज्या सीटची पेंडिंग आहे तेवढंच तुम्ही करा, पण त्यांनी सरसकटच 23 तारखेच्या आधी ज्याचे निकाल लागले त्यांनी ग्राह्य धरलं, बाकी नंतर 25 तारखेपर्यंत लोकांचे काही निकाल आले त्यांनी वगळून टाकलं। शेवटी हा जो घोळ आहे हा प्रचंड मोठा घोळ राज्य निवडणूक आयोगाने केलेला आहे आणि आम्ही नियमाने बोलल्यावरही राज्य निवडणूक आयोगाने ऐकलं नाही। हे मला वाटतं हे चुकीच्या पद्धतीने झालं आहे। आता पुन्हा अजून 20 दिवस लोकांना वाट बघावी लागेल निकालाची। खरं उद्याच निकाल लागेल असं सगळ्यांना अपेक्षित होतं, पण चला आता न्यायालयाने या ठिकाणी या संदर्भामध्ये निकाल दिलेला आहे। असा गोंधळ राज्यामध्ये कधी झालेला नसेल मला वाटतं, तो यावेळेला चाललेला आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांना विरोधकांना संधी मिळालेली आहे, ती संधी अशी मिळालेली आहे की आता या 18 दिवसामध्ये यांनी पेट्या बदलवल्या। पेट्यांचा खाट टाकून तुम्ही झोपा, 1 मिनिट पेट्यापासून बाजूला जाऊ नका, नाही तर पुन्हा आमच्या नावाने शंकनाद करू नका की यांनी पेट्या बदलवल्या, यांनी असं बोगस काम केलं। निवडणूक आयोगाने कोर्टाबद्दल न बोललेलंच बरं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। सर्व निकाल 21 डिसेंबरला होणार, नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिलाय। नागपूर खंडपीठाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। निवडणूक आयोग आणि न्यायालय याच्याबद्दल न बोललेलं बरं। निवडणूक आयोगाला यातून काही साध्य करायचं आहे असं उदय सामंत यांनी म्हटलं। असा निवडणुकीचा प्रसंग हा पहिल्यांदाच आलेला आहे असं सामंत म्हणाले। ज्या निवडणुका
75% होत आहेत, त्याचा निकाल देखील 21 तारखेला करावा असं कोर्टानं जाहीर केलं. शेवटी कोर्टाचा आदर आहे, निवडणूक आयोगाचा देखील आदर आहे, पण नक्की निवडणूक आयोगाला ह्याच्यातनं काय साध्य करायचं हे निवडणूक आयोगाला माहिती. कशासाठी हे चाललेलं आहे, कारण इतक्या वर्षात ज्या निवडणुका, मी स्वतः 5 निवडणुका लढलोय विधानसभेच्या, आणि या 25 वर्षामध्ये अनेक छोट्या मोठ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आम्ही लढलोय, पण असा निवडणुकीचा प्रसंग हा पहिल्यांदा झालेला आहे. ह्याच्यावर काय करायचं, कायदेशीर बाबी कशा तपासायच्या हे स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेब ठरवतात.